कसं असतं ना, आवड असली की सवड मिळते, हे काही खोटं नाही आहे बरं का. मला खरंच याचा खूप अनुभव आला आहे. तर आजचा टॉपिक हाच आहे की माझी 2 छोटी मुलं, माझी बाहेरची कामं, घर हे सगळं सांभाळून मी यूट्यूब कसं हँडल करते किंवा यूट्यूबला कसा वेळ देते, हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला. त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर आता थोडंफार इथे मी व्हिडिओबद्दल बोलते. तुम्ही आत्ताच बघितलं की मी गहू भरला आणि तो मध्ये ठेवला. तर मला दळण करायचं होतं, त्यासाठी गहू मी उन्हात टाकलेला होता आणि तो संध्याकाळी मी भरत होते. आणि भरत असताना कोणत्याही घरातली लहान मुलं असू द्या की त्यांना गहू असू द्या, बाजरी, काही पण खेळायला खूप आवडतं. आणि जर मम्मी असं काही काम करत असेल म्हटलं तर त्यांना खूप सारा चान्स मिळतो. तर असंच काही परमच्या बाबतीत झालेलं होतं. तो लगेच मला मदत करायला आला, की जी मदत मला खूप मोठी महागात पडत असते, पण मुलं म्हटल्यावर काहीच आपल्याला उपाय नसतो. मग प्रत्येक कामात त्यांची लुडबुडही चालूच असते. तर चला वळूया आपल्या टॉपिककडे. तर मी हे सगळं जे आहे, माझं घर, माझे हे 2 छोटी आगाऊ मुलं, बाहेरची कामं, बाहेरची म्हणजे हेच की बँकेची आणि माझ्याकडे जी असतात लेबर्स पेमेंट त्यांची, आणि सगळं हँडल करून मी यूट्यूबसाठी वेळ कसा काढते. बघा, वर्किंग वुमेन्स असतात की जे ऑफिसमध्ये कंटिन्यू 7 दिवस काम करतातच ना, कारण त्यांना ती सवय पडलेली आहे, त्यांचं एक ते रुटीन आहे. तर मग आपण घरी आहे, यूट्यूब चॅनल आपलंच आहे, आपण व्हिडिओ टाकला किंवा नाही टाकला तर काही फरक पडत नाही असं आपण का समजून घेतो. आपणही सातत्याने आपली कामं कंटिन्यू करू शकतो ना. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मनात ही आवड असावी लागते की नाही, मला आज हे करायचं आहे आणि मी करणारच. आता चॅनल मॉनिटाईज होतंय किंवा नाही होतंय हा पुढचा भाग आहे, पण आपल्या कामात सातत्य असणं महत्त्वाचं आहे. आणि जर शरीराला आपली ती सवय पडली ना कंटिन्यू त्याच रुटीनमध्ये काम करायची, की सगळं काही ॲटोमॅटिक होत असतं. चला आता तुम्ही इथे थोडं व्हिडिओबद्दल बोलते. तर आता आम्ही बाहेरून आलो होतो, घेऊन आलेली होती मी पाव, आणि आज बनवायची होती मला पावभाजी. कारण आज आम्ही जेवायला फक्त मायलेकच होतो आणि आमच्या घरी पावभाजी तेव्हाच बनते जेव्हा आम्ही 3घच जण जेवणार असतो. कारण आहोंना पावभाजी काही जास्त आवडत नाही आणि मुलांना खूप आवडते, त्यामुळे पावभाजी बनत नाही. आणि ते नसले की आम्ही 3घ जण पावभाजी मस्तपैकी बनवून खात असतो. तर मी ते आता कुकर मस्त सगळ्या भाज्यांचा लावलेला आहे. आणि माझी पावभाजी शॉर्टकट असते, कारण मुलांना सगळं हे बारीक लागतं, कारण त्यांना थोडी जरी शिमला किंवा फ्लावर लागली ना की ते खात नाही. मग त्यामुळे मी सगळ्या भाज्या एकसाथ एका कुकरला लावून देत असते, कारण मुलांसाठी. तर असं काही काल माझं इथे चाललेलं होतं. तर बघा, आता साधा मी स्वयंपाक करायला आले तरी माझा परम आहे की ज्याची मध्ये मध्ये लुडबुड ही चालूच असते. तर अशा वेळेस मी करते काय, व्हिडिओ हा माझा शूट होत असतो, एका साईडला व्हिडिओ होत असणार, एका साईडला स्वयंपाकही होत असतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे स्वयंपाक झाला, जेवण वगैरे मुलांची झाली की त्यानंतर रात्री 10 वाजू द्या किंवा 11 वाजू द्या माझं व्हिडिओ एडिटिंग हे चालूच असतं. कारण जर मी सकाळवर टाकलं ना की नाही सकाळी व्हिडिओ एडिट करूया, तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड हा होणारच नाही. कारण सकाळी उठल्यापासून खूप सारं काम असतं, मुलांची स्कूल असते, घर पण खूप मोठं आहे, ते सगळं क्लीन करायचं असतं. त्यामुळे रात्री 11 वाजले किंवा 12 वाजले तरी मी व्हिडिओ हा एडिट करून घेत असते. आणि व्हॉइस ओव्हर आहे की जो सकाळी मी करून घेते. पण जर व्हिडिओ एडिटिंग, व्हॉइस ओव्हर सगळं म्हटलं तर माझ्याकडनं हे काही शक्य होत नाही. तर म्हणतात ना, आवड तर ही असते. थोडेफार आपले म्हणजे शरीराचे हाल होतात. आता कुठलंही काम घ्या, कुठलंही काम इझी नसतं. प्रत्येक कामामध्ये आपल्याला एफर्ट्स द्यावेच लागतात, तेव्हा कधी यश मिळतं. जर तुम्ही म्हणाल की मी सगळं माझ्या सोयीनुसार करेल, मी रात्री जागून व्हिडिओ एडिट करणार नाही, तर तो दुसऱ्या दिवशी पोस्ट होणारच नाही. त्यापेक्षा तुम्ही थोडंफार शरीराचे हाल जर केले तर सगळी काही कामंही व्यवस्थित होतील. कारण आपल्याला घरही सांभाळायचं आहे,
बाहेरची कामंही करायची आहे आणि त्यात मुलांचा अभ्यास वगैरे सगळं काही असतं. त्यामुळे आपल्याला थोडंफार तरी ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. आणि व्हिडिओ एडिट करताना शांतता पाहिजे, कारण मुलं जर जवळ असली ना तर 100% व्हिडिओमध्ये काही ना काही चुका या होतातच. त्यामुळे मी सहसा व्हिडिओ हा रात्री एडिट करत असते आणि मग त्यानंतर शिवा शाळेत गेल्यावर व्हॉइस ओव्हर देणार आणि त्यानंतर तो पोस्ट होणार. असं काही माझं रुटीन असतं. आणि दिवसभर की जे आपली एक्स्ट्राची कामं आहेत की त्यात तर दिवस असा भरकन निघून जातो. कधी कधी मला असं वाटतं ना की दिवस माझ्याकडे अपुरा पडतोय. का तर कामच एवढी मागे आहेत ना की ती करायला सुद्धा मला वेळ भेटत नसतो. आता आहोंचं भरपूर वेळा चालतं की एखादी बाई लावून घे, पण तुम्ही असू द्या का मी असू द्या, आपल्याला स्वतः केलेली कामच जास्त आवडतात. दुसऱ्या जण किती पण झाडू मारू द्या घराला, पण जोवर आपण झाडू मारणार नाही तोवर घराला झाडू लागलाय असं आपल्याला वाटणारच नाही. तसं काही माझं आहे. मग आता मी इथे काय केलं, तिकडे पावभाजी फोडणीला दिली. पावभाजी होत होती तोपर्यंत मी होते नव्हते तेवढे भांडे की जे बेसिंगमध्ये क्लीन करून घेतले. आज भांड्यांचा पसारा खूपच होता, कारण मला संध्याकाळी परमला स्कूलमध्ये घ्यायला जायला उशीर झालेला. त्यामुळे मी संध्याकाळी भांडे काही साफ केलेले नव्हते. त्यामुळे मुलांचे टिफिन वगैरे सगळं काही असं रात्री पसारा होता. तर मी म्हटलं भाजी होईपर्यंत एक साईडला आपले बेसिंग हे साफ होऊन जाईल. तर अशीच जी कामं आहे की आपण एका वेळेस 2-2 कामं जर केली तर आपलाही टाईम वाचतो आणि आपली जी आवड आहे की जी आपण टाईम काढून जर जोपासली नाही तर ती आवड खरंच मागेच राहून जाते. फक्त आपण म्हणायला म्हणतो की लग्न झालं की सगळं काही थांबून जातं, सगळं काही बदलून जातं. तसं नसतं मैत्रिणींनो. आपण करतो काय, लग्नाच्या आधी आपल्याला कामाचा एवढा लोड नसतो, मम्मी करून घेत असते आणि लग्न झाल्यावर आपण काम करून आपली जी आवड आहे ती बाजूला ठेवून देतो आणि स्वतःच म्हणतो की लग्न झालं की आयुष्य बदलतं. कोणी म्हणत नाही आपल्याला की तुम्ही तुमच्या आवडीचं काम करा, असं आपणच आहे की ते साईडला ठेवून देतो. तर अशा वेळेस आपणच थोडंफार घरगुती कामातून वेळ काढून स्वतःची आवड जर जोपासली ना तर नक्कीच आपल्याला काही ना काही सक्सेस हे मिळू शकतं. आणि एक आहे, जोपर्यंत आपण स्वतः मनावर घेणार नाही ना तोवर कुठलंच काम हे होणार नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, स्वतःची आवड जोपासा, स्वतःलाही वेळ द्या. आणि यूट्यूब काही एवढं अवघड नाही आहे. तुम्ही दिवसभर व्हिडिओ शूट करून ठेवा, रात्री तो एडिट करा, सकाळी व्हॉइस ओव्हर द्या, झाला व्हिडिओ. काहीच त्याला कठीण नाही आहे. पण आपण हेच करतो, माझ्याकडनं होणार नाही, मला टाईमच नाही, मला हेच नाही. जर आपण नकारार्थी सगळं ठेवलं ना तर काही एक शक्य होणार नाही. फक्त करायची सवय लावा, ॲटोमॅटिक आपल्याला सवय लागून जाते आणि शरीर पण आपल्याला सांगतं की आज तू हे काम केलेलं नाही आहे, पटकन कर. शरीर म्हणण्यापेक्षा आपला मेंदू आहे की तोच आपल्याला सतर्क करत असतो. तर इथे माझी सगळी कामं रात्रीची आवरल्या गेली होती. पावभाजी बनवून झाली होती. त्यानंतर मी मस्त किचन कट्टा आहे जो क्लीन करत होते. आणि हा गॅस सहसा तुम्ही पण धुवू नका, मी पण धुवत नसते. तर तुम्हाला माझं आजचं सजेशन कसं वाटलंय नक्की कमेंट करा. आणि तुम्ही पण अजून वाट बघत असाल आपली आवड जोपासण्याची तर वेळ वाया घालवू नका. जे वाटतंय ते करा. घरातल्या कामातून स्वतःसाठी नक्कीच वेळ द्या. चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर एक सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा एका उद्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.